श्री शिवाय नमस्तुभ्यम. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. तसेच आधीच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशनही आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. शुक्राच्या राशी भ्रमणामध्ये मागील भागामध्ये आपण माहिती घेतली ती म्हणजे धनु लग्नाविषयी. या भागात आपण माहिती घेणार आहोत ती मकर लग्न आणि मकर राशीविषयी. कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 10 आकडा लिहिला असेल अथवा कुंडलीच्या हिशोबाने कुंडलीमध्ये चंद्र हा जिथे बसला असेल तिथे 10 आकडा लिहिला असेल म्हणजे ज्यांची मकर राशी आहे अथवा ज्यांचे मकर लग्न आहे त्यांना शुक्राचे गोचर भ्रमण हे त्यांच्या पंचमातून जाणार आहे. पंचमेश पंचमातून जाणे म्हणजेच प्रेमविवाह सफल होणे. प्रेमविवाहामध्ये अडचणी येत असतील तर त्या शुक्राच्या भ्रमणे दूर होतील आणि तुमच्या म्हणजेच संबंधांमध्ये सुधारणा होईल आणि त्या प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये होऊ शकते. कारण गुरुचे भ्रमणही पंचमातून आहे. तसेच पंचमेश पंचमातून लक्ष्मी स्थानाचा कारक म्हणजे अधिपती लक्ष्मी स्थानातून जाणे हे लक्ष्मी संदर्भात वाढ करणारे आहे. सट्टा या क्षेत्रातून यश देणारे आहे. म्हणजे जे मकर लग्नाचे जातक हे सट्टा खेळत असतील अथवा शेअर मार्केटमध्ये असतील, शेअर मार्केटमध्ये त्यांना धनाचे आगमन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच तृतीयेश आणि पंचमेश यांची युती आहे. म्हणजे जे मकर लग्नाचे जातक कम्युनिकेशन क्षेत्रात आहेत, लिखाण काम करत आहेत, त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये पदोन्नती होताना दिसेल, बढती मिळताना दिसेल. लाभावरती गुरु शुक्राची दृष्टी आहे. म्हणजे जे मकर लग्नाचे जातक इव्हेंट मॅनेजमेंट अथवा जे लॉन्सचं काम करतात, लॉन्स अथवा जे कार्यालयाच्या संदर्भात कार्य करतात अथवा मॉलच्या संदर्भात कार्य करतात त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यवसायामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. शुक्र कॉस्मेटिक ज्वेलरीचाही कारक आहे तर त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनाही फायदे होतील. संततीविषयक मेष लग्नाप्रमाणेच मकर लग्नाच्या जातकांना संततीविषयक या शुक्राच्या भ्रमणामुळे उत्तम बातमी मिळताना दिसून येईल आणि संतती सुद्धा प्राप्त होताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.